नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 16 महिन्यांपासून नागरिकांच्या फसवणुकीची 120 प्रकरणं प्रलंबित आहेत। या पेंडिंग केसेसमध्ये नागपूरकरांचे तब्बल 58 कोटी रुपये अडकलेत। पण अति बिझी असलेल्या पोलिसांना लोकांना फसवणुकीतून दिलासा देण्यासाठी वेळच नाही। पण याच नागपूर सायबर सेलकडे 500 रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीची एक तक्रार येते आणि कालपर्यंत ज्यांच्यावर सर्वसामान्यांच्या कामासाठी वेळच देत नाहीत असा आरोप होता, ते पोलीस रातोरात अत्यंत कार्यतत्पर होतात। 500 रुपयांच्या तपासासाठी पोलीस चक्क विमानाने प्रवास करतात। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। आणि या 500 रुपयांच्या तपासाचा शेवट काय होतो तर 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तब्बल 9 पोलीस निलंबित होतात। नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल त्यांना निलंबित करतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे नेमकं प्रकरण काय, 500 रुपयांच्या तपासासाठी पोलिसांनी कुठून कुठपर्यंत विमान प्रवास केला, त्यांना तपासात काय काय सापडलं आणि पैशांच्या वाटणीवरून पोलिसांमध्येच हाणामारी का झाली, पोलीस आयुक्तांपर्यंत हे प्रकरण कसं गेलं आणि तब्बल 250 कोटी रुपयांचे हे रॅकेट काय आहे हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी। 500 रुपयांमुळे घडलेल्या विमान प्रवासाची गोष्ट सिनेमालाही लाजवणाऱ्या या स्टोरीची सुरुवात होते एका अतिशय साध्या सुध्या तक्रारीवरून। हिरेन भोजवानी नामक एका व्यक्तीनं नागपूर सायबर पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली। तक्रारीत एका ऑनलाईन गेम किंवा सट्ट्याच्या माध्यमातून त्याचे 500 रुपये अडकले आणि त्यातून त्याची फसवणूक झाल्याचं सांगण्यात आलं। मग अति कार्यतत्पर नागपूर पोलिसांनी 58 कोटी रुपयांचे 120 गुन्हे बाजूला ठेवून या 500 रुपयांच्या तक्रारीचं निरसन करण्यासाठी कामाला लागले। तपासासाठी तातडीने 2 पथकं बनवण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच API विजय राणे यांच्या नेतृत्वात 5 जणांचं एक पथक तातडीनं पुण्यात दाखल झालं, तेही विमानानं। तर दुसरं पथक एका संशयिताचा शोध घेण्यासाठी रस्ते मार्गाने मुंबईला रवाना झालं। म्हणजे बघा, हा जवळचं अंतर विमानानं आणि दूरचं अंतर मात्र रस्त्यानं। म्हणजे कार्यक्रम किती टप्प्यात आहे हे तुमच्या ध्यानात आलं असेल। पण खरी स्टोरी तर अजून पुढे आहे। या दोन्ही पथकांनी मुंबई आणि पुण्यात तपासाला जाण्यापूर्वी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कुठलीही पूर्व परवानगी घेतली नाही। एवढंच नाही तर पोलीस स्टेशनच्या डायरीतही त्याची कोणतीही अधिकृत नोंद केली नाही। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की 500 रुपयांच्या तपासासाठी एवढी तत्परता आणि नियमांचं उल्लंघन का? तर पुण्यात गेलेल्या पथकाच्या हाती जे गबाड लागले त्यावरून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल। पण गेलेल्या पोलिसांना पुण्यात काय सापडलं? पुण्यात गेलेल्या विशेष पथकानं खराडी भागात छापा मारला, तब्बल 14 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली। या तपासात जे समोर आलं त्याने पोलिसही चक्रावले। या 500 रुपयांच्या धाग्यावरून पोलीस एका मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचले। त्यांना एकांश जन नावाचा एक खूप मोठा क्रिकेट बुक्की सापडला। पोलिसांनी त्याच्या नेटवर्कची झाडाझडती घेतली तेव्हा त्यांना समजलं की हा इसम तब्बल 40हून अधिक वेगवेगळ्या बँक खात्यामधून हवालाचे आणि सट्ट्याचे व्यवहार चालवतो। आणि व्यवहाराची उलाढाल किती होती माहिती आहे? तब्बल 250 कोटी रुपये। 500 रुपयांच्या शोधात गेलेल्या नागपूर पोलिसांना 250 कोटी रुपयांचं घबाड सापडलं। मग पोलिसांनी या 250 कोटींचं काय केलं? पोलीस अहवालात काय लिहिलं? कायद्यानुसार पोलिसांनी एकांश जनला त्वरित अटक करून त्याचं अख्खं नेटवर्क उद्ध्वस्त करायला हवं होतं। मात्र पुण्यातील तपासाची ही माहिती मिळाल्यानंतर नागपुरातून पोलीस निरीक्षक योगेश घारे स्वतः तातडीनं पुण्यात दाखल झाले आणि मुंबईतील पथकालाही कारवाई न करता पुण्यात बोलावून घेण्यात आलं। सर्वजण एकत्र आले आणि इथेच तो क्रिकेट बुक्की आणि यांच्यात एक डील झाली। त्या डीलनुसार तपास पथकानं एकांश जैन याला अटक न करता केवळ एक चौकशीसाठीची कायदेशीर नोटीस दिली आणि तब्बल 250 कोटींचा घोटाळा करणाऱ्या या आरोपीला मोकाट सोडून दिलं। अति कार्यक्षम पोलिसांच्या आशीर्वादामुळे एकांश जैन तिथून सही सलामत पसार झाला। एवढंच नाही तर हे पोलीस हात हलवत नागपुरात परतले। नागपुरात आल्यावर त्यांनी आपल्या वरिष्ठांना अहवाल बनवून दिला। या अहवालात त्यांनी लिहून दिलं की आम्हाला तो आरोपी सापडलाच नाही। एकांश जनला प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी डील करूनही पोलिसांनी रेकॉर्डवर धडधडीतपणे खोटी नोंद केली। इथपर्यंत सगळं काही पोलिसांच्या प्लॅननुसार परफेक्ट चाललं होतं। पण म्हणतात ना, पापाचा घडा भरतो आणि तो कधी ना कधी फुटतो। तसंच या पोलिसांचा घडा भरला आणि तो नागपुरात पोलीस स्टेशनमध्येच फुटला। स्टेशनमध्ये हाणामारी का झाली, या भ्रष्ट पोलिसांचा बुरखा कसा फाटला याची कहाणीही एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाही। सायबर पोलीस स्टेशनमध्ये या पैशांच्या वाटाघाटीवरून 2 गट पडले। पुण्यामध्ये 250 कोटींची मोठी डील झाल्याची माहिती आणि कुजबूज सायबर अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या गटाच्या कानावर पडली। त्यांनीच ही स्टोरी सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअपवर व्हायरल करायला सुरुवात केली। सायबर पोलीस असल्यामुळे यांना व्हायरल कसं करायचं हे सांगायची गरज नाही, पण ही सारी गुप्त माहिती बाहेर पडली कशी, बिंग फुटलं कसं
यावरून पोलीस स्टेशनमध्येच राडा झाला. API विजय राणे आणि हवालदार प्रफुल्ल ठाकरे यांच्यात प्रचंड वादावादी झाली. ही वादावादी इतकी विकोपाला गेली, API विजय राणे यांनी पोलीस स्टेशनमध्येच हवालदार ठाकरेला बेदम हाणलं आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. या फ्रीस्टाईल हाणामारीनंतर हवालदार ठाकरे प्रचंड घाबरला आणि पुढचे 1-2 दिवस तो कुणालाही न सांगता अचानक गायब झाला. त्यामुळे घरचे परेशान झाले. मग घरच्यांनी त्याच्या बेपत्ता होण्याची पोलिसात तक्रार दिली आणि इथंच सगळं बिंग फुटलं. 9 पोलिसांचं निलंबन का झालं? तो हवालदार प्रफुल्ल ठाकरे परत आला तेव्हा त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि घडलेला सगळा प्रकार, पुण्यात झालेल्या वाटाघाटी आणि मारहाणीची आपबीती वरिष्ठांना सांगितली. नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं. त्यांनी या 250 कोटीच्या घोटाळ्याची आणि खोट्या अहवालाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. प्रशासन विभागाचे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्याकडे चौकशी सोपवण्यात आली. DCP झा यांनी सर्व पोलिसांची कसून चौकशी केली. तेव्हा पुण्यात आरोपी एकांश जैनला प्रत्यक्ष भेटल्याचं आणि वरिष्ठांची दिशाभूल केल्याचं स्पष्ट झालं. DCPंच्या चौकशीतून खरा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस आयुक्त डॉक्टर सिंगल यांनी एकाच झटक्यात तब्बल 9 पोलिसांना निलंबित केलं. निलंबित केलेल्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश घारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे, हवालदार प्रफुल्ल ठाकरे, हवालदार सतीश वाघ, हवालदार श्रीकांत गोनेकर, हवालदार सुशील चंगोले, हवालदार अजय पवार, हवालदार सौरभ हिवरकर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांच्याच होम पिचवर पोलिसांनी सारी अब्रू घालवली. नागपुरातील पोलिसांच्या कार्यशैलीवरही प्रश्न निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी निलंबनांसोबतच सायबर विभागात वरिष्ठ पातळीवरही मोठे बदल केले. यापूर्वी सायबर सेलचा कारभार 2 वेगळ्या उपायुक्तांकडे होता. आता हा संपूर्ण पदभार IPS अधिकारी दीपक अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आलाय. पण ज्या पोलिसांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, खाकीचा सन्मान म्हणून पोलिसांकडून आई बहिणीवर शिव्या खातो, न्याय मिळेल, आरोपीला जरब बसेल म्हणून न्यायाची अपेक्षा ठेवून पोलीस ठाण्याची पायरी चढतो, तेच पोलीस पैशांच्या हव्यासापोटी गुन्हेगारांशी हातमिळवणी करत असतील तर सर्वसामान्य माणसाचं जगणं किती कठीण झालंय याचा अंदाज तुम्हाला आला असेल. थोडक्यात काय तर हा फक्त 9 पोलिसांच्या निलंबनाचा विषय नाही, तर हा संपूर्ण व्यवस्थेला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या वाढीचा विषय. या 9 जणांची आता सखोल विभागीय चौकशी सुरू आहे. आणखीन कोण कोण अडकले हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 9 पोलिसांच्या निलंबनानं पोलीस आयुक्त किती कार्यक्षम आहे हेच सांगितलं जात आहे. पण त्याच वेळी त्यांच्या नाकाखाली हा सर्व प्रकार घडताना ते काय करत होते? शहराचा पोलीस प्रमुख म्हणून त्यांची खात्यावरच कमांड ढिली झाली आहे का? त्यांचं नेतृत्व खमका असतं तर पोलिसांची लबाडी करण्याची हिंमत झाली असती काय? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. पण तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि नागपूर पोलिसांच्या कारवाईबद्दल काय वाटतं? गृहमंत्र्यांच्या गावात पोलिसांची एवढी हिंमत कशी होते? या सगळ्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे? त्याच्यापर्यंत पोलीस खरंच पोहोचतील का? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे सविस्तर विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.